नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MBBS BDSच्या दुसऱ्या राऊंडच्या संदर्भाने आणि BAMSच्या सुद्धा दुसऱ्या राऊंडच्या संदर्भाने एक परिपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ शेअर केलेला होता। परंतु त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला खूप साऱ्या कमेंट हे महाराष्ट्रामध्ये जे नवीन MBBSचे कॉलेजेस येऊ घातलेले आहेत त्या संदर्भाने पाहायला मिळाल्या। आणि एकच मुख्य विचारणा होती त्यामध्ये की सर, महाराष्ट्रामध्ये नवीन MBBSचे कॉलेज येणार का, येणार तर किती येणार। तर त्या संदर्भामध्ये एक प्रॉपर माहिती देण्यासाठी आपण हा एक व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाच्या वतीनं ज्या ज्या वेळेस या संदर्भातल्या काही अपडेट्स आल्या किंवा NMCच्या वेबसाईटवर जेव्हा काही अपडेट्स आल्या त्या सगळ्या आपल्याला त्यावेळेस मी शेअर केलेल्या होत्या। परंतु दुर्दैवानं ज्या कॉलेजच्या संदर्भानं शासन GR निघाले तेही कॉलेज राऊंडमध्ये आले नाही आणि परत एकदा एखाद्या बातमीच्या आधारे एखादा व्हिडिओ आपण पोस्ट करावा याच्याबद्दल मला थोडंसं ठीक नाही वाटलं। म्हणून आतापर्यंत मी या संदर्भानं व्हिडिओ नाही बनवला, कारण न्यूज आलेली आहे, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु यातले खरंच कॉलेज किती येतील हा एक फार मोठा प्रश्न आहे। कारण एखादा व्हिडिओ आपण जेव्हा पोस्ट करतो तर पालक विद्यार्थी त्यावर विश्वास ठेवतात आणि मग नंतर ती तशी गोष्ट ती घडली नाही तर बऱ्याचदा पालक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना कुठेतरी हर्ट होतं आणि त्यांच्या आशांना धक्का बसतो। मग त्यामुळे मी असं ठरवलं की जोपर्यंत याचं ऑथेंटिक काही माहिती येत नाही तोपर्यंत कुठला व्हिडिओ बनवायचा नाही। परंतु आज खूप साऱ्या विद्यार्थी व पालकांची त्यामध्ये विचारणा होती, त्यामुळे म्हटलं थोडंसं जे काय उपलब्ध माहिती आहे त्याच्या आधारे आपण जे काय पॉसिबल असेल ते सगळं पालकांपुढं विद्यार्थ्यांपुढं ठेवलं पाहिजे म्हणून एक छोटासा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे। आता 2-3 दिवसापूर्वी एक न्यूज होती की महाराष्ट्रामध्ये नवीन काही MBBSचे कॉलेज येऊ घातलेले आहेत त्या संदर्भाने काही लोकांनी त्या संदर्भाने व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेले होते। परंतु आता नेमका विषय काय आहे तर महाराष्ट्रामध्ये जे काय कॉलेजच्या संदर्भानं शासनाने पावलं उचललेली होती या ठिकाणी NMCच्या वतीनं जे तर इन्स्पेक्शन झाले सोप्या भाषेमध्ये आणि बेसिक ज्या रिक्वायरमेंट असतात, एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉलेजसाठी आवश्यक असणारी बिल्डिंग ती कॉलेज शासन ती भाडेतत्त्वावर सुद्धा घेऊ शकतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी लागणारा आवश्यक स्टाफ हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा। आणि तिसरा मुद्दा इन्स्पेक्शनच्या वेळेस तो स्टाफ तिथं उपलब्ध होता का किंवा त्याची बायोमेट्रिक अटेंडन्सच्या संदर्भानं तिसरा मुद्दा फार महत्त्वाचा होता। तर जेव्हा हे इन्स्पेक्शन झाले तर त्या ठिकाणी प्रमुख जो मुद्दा आहे त्या ठिकाणी आवश्यक तो स्टाफ NMCला आढळला नव्हता, सुविधांचा अभाव होता, म्हणजे बिल्डिंगच्या संदर्भाने, हॉस्टेलच्या संदर्भाने। तर त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा इन्स्पेक्शन झाले तर तेव्हा फक्त GT कामा आणि नाशिकचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या दोनच कॉलेजला मान्यता मिळाली। इतर जे क्यूमध्ये कित्येक वर्षापासून नावं ज्या कॉलेजचे शहरांची किंवा त्या ठिकाणी कॉलेज होणार या संदर्भानं घेतली जात होती त्यांचं कोणाचंही नाव आलं नाही। यामध्ये प्रामुख्यानं जर आपण विचारात घेतलं तर पहिलं होतं गडचिरोली, नंतर जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, भंडारा, वर्धा, अंबरनाथ या सगळ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जे तर म्हणजे सुविधा बऱ्यापैकी आहेत, परंतु ज्या अप टू द मार्क पाहिजे, कॉलेजला मान्यता देण्याच्या दृष्टीने ज्या पाहिजे तेवढा नसल्यामुळं त्या ठिकाणी जे येते ते कॉलेजची मान्यता रिजेक्ट करण्यात आलेली होती। आता जेव्हा हे प्रकरण झालं तर त्या दरम्यान जस्ट ते नीटचा मॅटर चालू होतं, त्याच्यानंतर आपले महाराष्ट्राचे राऊंड त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं सुरू झाले। पहिल्याच राऊंडमध्ये महाराष्ट्राचे 2 MBBSचे गव्हर्नमेंटचे कॉलेज आलेसुद्धा, नाही आले असं नाही, पण तिथं इंटेक फार कमी आली। GT कामा रुग्णालय जे आहे तिथं 50 सीट्स आल्या, नाशिकचं गव्हर्नमेंट कॉलेज तिथेही 50 सीट्स आल्या। त्यामुळं फार असा जेवढा पद्धतीनं मुलांना मार्क्स मिळाले आणि मग त्यामुळं जे कॉम्पिटिशन वाढली त्याला कुठेतरी मुलांना थोडीशी सोय व्हावी, त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा असं झालं नाही, कारण एवढ्या कमी सीट्स वाढल्यामुळं फारसा मेरिटमध्ये फरक पडला नाही। आता परत एकदा जे नवीन वातावरण तापलं आहे त्याच्यामध्ये 8-10 कॉलेजेस नवीन येतील वगैरे। तर अगेन या ठिकाणी जे NMC आहे तर यांनी राज्य सरकारला या सगळ्या सुविधा उणिवांची पूर्तता करण्यासाठी काही दिवसांचा अवधी दिलेला आहे। आता ही न्यूज जी आली होती ती आली होती 17 सप्टेंबरला। आज आपण व्हिडिओ बनवतोय, आज आहे 22 सप्टेंबर।
10 दिवसाचा वेळ दिलेला होता, म्हणजे 17 सप्टेंबरपासून असं गृहीत धरू आपण 27 सप्टेंबर नंतर महाराष्ट्राच्या MBBS BDSच्या दुसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग सुरू होणार आहे. म्हणजे या 10 दिवसामध्ये जर शासनानं योग्य ती पावलं उचलली, त्या ठिकाणी NMCकडनं इन्स्पेक्शन झालं, तिथं जर त्यांना काही समाधानकारक सगळ्या गोष्टी वाटल्या तरच नवीन कॉलेज येतील. याचा अर्थ कॉलेज येणारच नाही असं मी म्हणणार नाही, परंतु जसं 8-10 कॉलेज म्हणतात तेवढ्या कॉलेजला लागणारी मूलभूत जे पायाभूत सुविधा आहेत त्या असतील किंवा तिथं लागणारा जो स्टाफ असेल त्या संदर्भानं जे तरतुदी करायच्या असतात, फायनान्शियल तरतुदी ज्या करायच्या असतात त्या संदर्भानं असेल, हे सगळे मोठे विषय आहेत. अगदी इतक्या तात्काळ होईल असं मला वाटत नाही. फार राज्य शासनाची फार त्यासाठी तयारी असायला पाहिजे, कारण हा सगळा पैशाचा विषय आहे आणि एका बाजूला खूप साऱ्या योजनांचा पूर आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्याची खरी गरज आहे त्याकडे दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण हे फक्त नवीन कॉलेजच्या मान्यतेचा विषय नाही आहे. या ऑलरेडी ज्या मुलांना ॲडमिशन मिळाले त्यांचीसुद्धा बऱ्यापैकी कुठे ना कुठे अडवणूक ॲडमिशनच्या वेळेस होती आहे. मग ते BAMSच्या कॉलेजच्या संदर्भानं असेल, ते MBBSच्या कॉलेजच्या संदर्भानं असेल. जेव्हा की शासनाने सांगितलं आहे 50,000च्या पुढं डिपॉझिट घेता येणार नाही, तरीसुद्धा काही कोलेजनी 7-7, 8-8 लाख रुपयाचे DD मुलांकडून घेतलेत वेगवेगळ्या हेडखाली आणि पालकांना नाईलाजानं द्यावे लागले. परंतु या संदर्भानं कोणाचंही सिरियस लक्ष नाही आहे. आता लगेचच निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, सगळ्यांचं लक्ष फक्त त्या गोष्टीकडे जास्त आहे असं आपल्यालाही पाहायला मिळेल. कारण एकूण जे दिवसभराच्या न्यूज आपण बघतो प्रत्येकाचं आपल्या पद्धतीनं पुढच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नियोजन चालू आहे. परंतु मुलाच्या भवितव्याच्या दृष्टीनं बॅकडोरला म्हणजे पडद्यामागे काही प्रामाणिक हालचाली सुरू असतील तर निश्चितपणे काही कॉलेजेस येऊ शकतील असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अजून हा राऊंड झाल्यानंतर पुढचा अजून एक राऊंड असतो. जरी या 10 दिवसाच्या आत निर्णय झाला नाही तरी पुढच्या टप्प्यामध्ये जरी झाला तरी किमान 3-4 कॉलेज जरी आले तरी बऱ्याच मुलांना दिलासा मिळू शकतो. एवढे सगळे कॉलेज येतील असं मला तरी प्रामाणिकपणे वाटत नाही. त्याला खूप डेडिकेशन लागतं. जसं आता UPमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये गव्हर्नमेंटचे 6, नंतरचे प्रायव्हेटचे 3, 9 कॉलेज आले आणि परत आता हा MCCनं राऊंड एक्सटेंड केला होता दुसरा, त्याच्यातसुद्धा परत काही कॉलेजेस त्यांच्या तिथं आले. म्हणजे तेवढं लक्ष, तेवढं डेडिकेशन त्यांनी दिलं म्हणून तिथं ते साध्य झालं. महाराष्ट्र शासनाने सुद्धा जर त्या पद्धतीनं आवश्यक ती पावलं उचलली, आवश्यक तो स्टाफ रिक्रूट केला, इमिजिएट बिल्डिंग बांधणं कुणालाही शक्य नाही, परंतु मेडिकल कॉलेजच्या संदर्भात जी रिक्वायरमेंट आहे त्या संदर्भानं त्या ठिकाणी उपलब्ध बिल्डिंग्स रेंटने घेऊन मुलांसाठी त्या उपलब्ध करून दिल्या तर पहिलं वर्ष जे आहे ते मार्गी लागू शकतं आणि NMCकडनं सुद्धा मान्यता कॉलेजला दिली जाऊ शकते. परंतु बेसिक रिक्वायरमेंट आहे की स्टाफ असला पाहिजे, बिल्डिंग असली पाहिजे आणि स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध असला पाहिजे. बायोमेट्रिक अटेंडन्स त्याला कंपल्सरी आहे. म्हणजे स्टाफ नुसता रिक्रूट केला नाही तर तो तिथं उपलब्धही असला पाहिजे, जेणेकरून मुलांसोबत नंतर कुठेही म्हणजे मुलांसोबत अन्याय होऊ नये. कारण फॅकल्टीच नाही आहे तर कॉलेज ओपन करून काय उपयोग होणार नाही. त्यामुळं NMCच्या त्या नियमामध्येच आहे की हे सगळं तिथं उपलब्ध असलं पाहिजे. तर आपण अपेक्षा करूया की पुढच्या 4-5 दिवसामध्ये काही फास्ट हालचाली होतील आणि त्यातून काहीतरी पुढे येईल. परंतु कालावधी हा फार कमी होता. 17 सप्टेंबरची न्यूज आहे. कदाचित त्याच्या अगोदर शासनाच्या वतीनं किंवा NMCच्या वतीनं या गाईडलाईन शासनाला दिलेल्या असतील. अपेक्षा करूया की या 27 तारखेला सुरू होणाऱ्या राऊंडच्या पूर्वी काही कॉलेजेसची अनाऊन्समेंट व्हावी. ते चॉईस फिलिंगसाठी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं सिटी सेलच्या वतीनं उपलब्ध व्हावेत, जेणेकरून आज हजारो मुलांना काहीतरी दिलासा मिळेल. खूप सारे विद्यार्थी आहेत, आज 600 मार्क घेतलेले आहेत पण अजूनही त्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही. सो एक कॉलेज येणार का त्या संदर्भात जी विचारणा होती त्या संदर्भातले हे सगळे फॅक्ट्स आहेत. आता पेपरमध्ये आलेल्या न्यूजला बघून व्हिडिओ बनवणं थोडंसं रिस्की झालेलं आहे. कारण उद्या जर हे कॉलेज आले नाही तर पालकांना खूप दुःख होतं आणि आपणही त्याच्यावर व्हिडिओ बनवायचे, खूप सारे व्ह्यूज घ्यायचे आणि नंतर पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांना त्याचा काही फायदा होत नाही. म्हणून शक्यतो या संदर्भाने मी व्हिडिओ बनवायचं टाळलं होतं. परंतु बऱ्याच जणांच्या रिक्वायरमेंट किंवा कमेंट आल्यामुळं म्हणून आपण हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही फार काही कुणाला शेअर करू नका. ज्यांनी पाहिला त्यांनी पाहू द्या. परंतु जोपर्यंत ऑथेंटिक काही येत नाही तोपर्यंत एक डिटेल व्हिडिओ मला बनवता येणार नाही. तुर्तास जी माहिती उपलब्ध होती ती तुमच्यापर्यंत
पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.